नेक्स्ट लाईन बघूया मुलांनो. बघा, द रिसर्च सायंटिस्ट लाईक इरिक. यामध्ये आपण तीच माहिती, जसे की इरिक काय आहे, तर इरिक हे ॲनीच्या फादरचं नाव आहे. इरिकसारखे जे प्रसिद्ध सायंटिस्ट आहे ते जर कम्प्युटरला जेवढ्या क्षमतेने माहिती पुरवतात तेवढ्याच क्षमतेने कम्प्युटर जे आहे ते आपल्यापर्यंत, सर्वसामान्य माणसांपर्यंत ते नॉलेज पोहोचवत असतं. नेक्स्ट पाहूया मुलांनो. अ ग्रुप ऑफ गुड सायंटिस्ट लाईक इरिक वॉन्ट्स टू यूज कॉस्मॉस फॉर गुड काउज. पहा काय सांगितलेलं आहे. अ ग्रुप ऑफ गुड सायंटिस्ट लाईक इरिक वॉन्ट्स टू यूज कॉस्मॉस फॉर गुड काउज. बघा, काही सायंटिस्ट हे अशा खूपच चांगल्या विचारांचे, त्यांचे जे थॉट्स आहे खूप चांगले असतात आणि त्यांचं जे एम आहे ते असं असतं की आपल्याला जी काही टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप केलेली आहे तिचा वापर जो आहे आपण तो कसा करणार आहोत, तर सकारात्मक करणार आहोत, पॉझिटिव्ह करणार आहोत आणि चांगल्या कामासाठी आपण वापर करणार आहोत. जी काही टेक्नॉलॉजी आहे ती डेव्हलप झालेली आहे त्याचा. पण त्यामध्येच काही असेही सायंटिस्ट असतात की ते काय करत असतात की मिळवलेल्या जी काही सामग्री आहे किंवा माहिती आहे तिचा वापर हा गैर पद्धतीने सुद्धा करू शकतात. म्हणजे काही सायंटिस्ट असे असतात ज्या टेक्नॉलॉजीचा चांगला वापर करतात, पण काही सायंटिस्ट असे देखील असतात की टेक्नॉलॉजीचा वाईट वापरसुद्धा करू शकतात. त्यामुळेच काय होतं, तर त्यामुळेच जे काही प्रदूषण आहे ते वाढत राहतं किंवा पर्यावरणाचं जे काही संतुलन आहे ते बिघडत राहतं किंवा ह्यापासूनच प्लॅनेटला काय होऊ शकतो, धोका उद्भवू शकतो. म्हणजेच आपण मगाशी सांगितल्याप्रमाणेच की जर चांगले सायंटिस्ट असतील तर ते पर्यावरणाच्या हेतूने, प्लॅनेटच्या हेतूने चांगला वापर टेक्नॉलॉजीचा करतील. पण ज्यांचा दृष्टिकोन हा वाईट असेल ते मात्र काय करतील, तर जो काही वापर आहे टेक्नॉलॉजीचा जर त्यांनी हा अयोग्य केला किंवा त्यांनी असा दृष्टिकोन ठेवून केला की नाही, मला यापासून खूप काही पैसे मिळेल किंवा नाव मिळेल किंवा म्हणजेच एक त्याला आपण म्हणूया साधारणतः एक लालची जे सायंटिस्ट असतात, ते लोभी जे सायंटिस्ट असतात असेही काही असतात. आणि त्यामुळे काय होतं मुलांनो, तर त्यामुळे दुष्परिणाम होतात. जे काही टेक्नॉलॉजी आहे त्याचे दुष्परिणामही होतात जास्तीत जास्त प्रमाणात. का? कारण ते टेक्नॉलॉजीचा वाईट वापर करत असतात म्हणून दुष्परिणाम उद्भवतात. पण काही सायंटिस्ट जसे इरिकसारखे सुद्धा काही सायंटिस्ट असतात की ते टेक्नॉलॉजीचा चांगला वापर करतात आणि त्याचे परिणाम देखील कसे असतात, तर चांगले असतात. जसं आपण बघितलेलं आहे की व्यक्ती कुठेही असो तरीसुद्धा आपण त्याला फोनवरती काही सेकंदातच काय करू शकतो, बोलू शकतो. तो कसा आहे, काय आहे, कुठे आहे, कुठल्या परिस्थितीत आहे हे आपल्याला एका फोन कॉलमुळेच काय होतं, तर कळत असतं. म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे सगळेच तोटे झाले असं नाही, तर त्याचा मर्यादित वापर करा, योग्य वापर करा, हे देखील सायंटिस्ट आपल्याला सांगत असतात. अनफॉर्च्युनेटली वन सेल्फिश सायंटिस्ट इज प्लॅनिंग टू स्टील कॉस्मॉस अँड ऑल ऑफ इरिक रिसर्च. पहा, काही इथे आपल्याला दिसत आहे तर असाही सायंटिस्ट आहे जे वाईट हेतूने टेक्नॉलॉजीचा वापर करत असतात. जसं की इथे इरिकने जे काही स्ट्रॉंग असं कम्प्युटर बनवलेलं आहे, ज्याची क्षमता अधिक आहे, असं जे टेक्नॉलॉजी त्याने इथे डेव्हलप केलेली आहे, जी काही माहिती आहे, जे काही रिसर्च त्याने केलेलं आहे, ते सगळं चोरीला सुद्धा जाऊ शकतं. जे ह्यासारखे सायंटिस्ट ते चोरी देखील करू शकतात आणि त्याचा वाईट जे काही ट्राय आहे किंवा प्रयत्न आहे ते करतात आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. सो नेक्स्ट बघूया मुलांनो. सो दॅट ही कॅन स्टॅब्लिश हिज ऑन रूल ऑन अनदर प्लॅनेट. पहा, त्यांचा काय हेतू असतो की आपलं राज्य जे आहे ते इतर प्लॅनेटवरती सुद्धा असतं. जसं की एक मूवी होती बघा, त्या मूवीमध्ये देखील असं सांगितलं गेलेलं होतं की एक एलियन आहे त्या प्लॅनेटमधून बाहेर आलेला आणि काही लोक असे देखील होते की ते जसे की आपण बघितलेलं त्या
एलियनला वाचवण्याचा देखील प्रयत्न केला गेला होता, पण काही लोक असे देखील होते की तो एलियन पकडून नेमकं त्याच्यामध्ये काय आहे हे रिसर्च करण्यासाठी, म्हणजे वाईट हेतूने देखील त्याला पकडणारे लोक होते. पण बघा, काही लोक असे आहे की जे चांगले आहेत, पण काही वाईट हेतूने सुद्धा काय करत असतात तर प्रयोग करत असतात. तसंच आपण इथे बघितलं की हा देखील कोण आहे, तर हा देखील एक निगेटिव्ह विचार करणारा एक सायंटिस्ट आहे, जो काय विचार करत आहे किंवा त्याची कल्पना तो काय करत आहे की हे जे कॉस्मॉस कम्प्युटर आहे, ज्याची क्षमता खूप स्ट्रॉंग आहे, खूप पॉवरफुल हे कम्प्युटर आहे, आणि इरिकने जे काही सर्च केलेलं आहे ते सगळं कोण मिळवणार आहे, तर हे जे सायंटिस्ट आहे जे वाईट हेतूचे आहेत ते मिळवतील आणि त्याचा वापर जो आहे तो अयोग्य हेतूने करतील. Revolts that only George can take some actions against. पहा, इथे काय सांगितलेलं आहे, द स्टोरी फर्दर रिव्हल्स दॅट ओनली जॉर्ज कॅन टेक सम ॲक्शन्स अगेन्स्ट. जसं की आपण बघितलेलं आहे की जॉर्जला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची जी उत्तरे आहेत ते इरिकसारख्या महान शास्त्रज्ञाने काय केलेले आहे तर पुरेपूर दिलेली आहेत. पण त्याला देखील हे लक्षात आलेलं आहे, जशी ॲना सांगत आहे की असे देखील काय आहेत तर सायंटिस्ट आहेत की ज्यामुळे आपल्या पर्यावरणाला काय होऊ शकतो, धोका होऊ शकतो. आपली जी पृथ्वी आहे, अर्थ आहे, आपले प्लॅनेट आहेत, त्याला देखील काय होऊ शकतो तर धोका निर्माण होऊ शकतो. जसे की बघा, काही व्यक्ती अशा असतात की ते पृथ्वीवर थांबूनच काय करणार आहेत तर इतर प्लॅनेटवरती राज्य करण्याचा विचार करत आहे. जसे की आपण बघितलं की चंद्रावरती खूप सारे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी शोध लावलेला आहे, तिथपर्यंत ते पोहोचलेले आहे. मग तिथे आपल्याला काय काय अवेलेबल आहे, काय अवेलेबल नाही आहे, या सगळ्यांचं जे काही संशोधन आहे, जे काही रिसर्च आहे ते मोठमोठ्या सायंटिस्टने केलेलं आहे. मग काही जे सायंटिस्ट आहे ते त्या गोष्टीचा चांगला देखील वापर करत आहे आणि काही वाईट देखील वापर करत. देन पाहूया मुलांनो, द वीक प्लॅन्स ऑफ द नेस्टे सायंटिस्ट. बघा, यांचा असा प्लॅन असतो की आपण ही जी काही रेडीमेड रिसर्च केलेली माहिती आहे, माहिती तंत्रज्ञानाचा जो काही वापर ह्या अशा सायंटिस्टला करता येईल, ते लोक जे काही केलेलं रिसर्च आहे किंवा खूप जास्त क्षमता असलेलं कम्प्युटर बनवलं गेलं असेल तर त्याचा दुष्परिणाम ह्यासारख्या लोकांमुळेच आपल्याला बघायला मिळत असतो. देन पाहूया, वी नीड टू रीड द नोवेल जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स टू अंडरस्टँड जॉर्जेस. बघा, एक नॉवेल म्हणजेच काय मुलांनो, तर एक नॉवेल असं एक बुक आहे ज्याचं नाव काय आहे तर जॉर्जेस सिक्रेट की टू द युनिवर्स. म्हणजे एक असं पुस्तक आहे की त्यामध्ये जॉर्जने काय केलेलं आहे की सगळे इन्फॉर्मेशन जे आहे, सगळे जे सिक्रेट्स आहेत त्या एका नोवेलमध्ये त्याने बंदिस्त करून ठेवलेले आहे. तेव्हा आपल्याला जेव्हा केव्हा हे नोवेल वाचण्याची वेळ येईल तेव्हा आपण नक्कीच ते नोवेल जे आहे ते वाचायला हवं. कारण अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये त्या नोवेलचं नाव काय आहे मुलांनो तर जॉर्जेस सिक्रेट की टू द युनिवर्स. यामध्ये अतिशय छान प्रकारे माहिती देण्यात आलेली आहे आणि जे काही आपल्याला आधुनिक जगामध्ये ज्या काही आपल्याला फॅसिलिटीज आहेत, ज्या अवेलेबल आहेत, त्यांचा अतिवापर हा आपल्याला काय करायचा आहे, अवॉइड करायचा आहे. मर्यादित आपल्याला काय करायचं आहे, त्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार नाहीत. देन पहा मुलांनो, adventure and the strategies he used to stop the power hungry scientist. पहा, असे देखील सायंटिस्ट असतात की ते काय करत असतात की दुसऱ्यांनी केलेलं रिसर्च हे घेण्यासाठी स्वतः एवढे व्याकुळ असतात की दुसऱ्यांनी केलेली जी मेहनत आहे ती काय करत असतात, स्वतः वापरत असतात. पण कशासाठी तर चांगल्या कामासाठी नाही तर वाईट कामासाठी. आणि म्हणूनच काही ठिकाणी असं म्हटलं जातं की तुम्ही काय करायचा, फोनचा वापर जो आहे तो कमी करायचा. साहजिकच आहे की आपल्याला देखील काही तंत्रज्ञानाचे किंवा काही जी टेक्नॉलॉजी जी डे बाय डे डेव्हलप होत आहे त्याचे आपल्याला
जे काही साईड्स इफेक्ट आहे ते देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. बघा, एक चांगली बाजू असते तर दुसरी वाईट बाजू देखील असते. आपल्याला त्याची क्वालिटी जरी माहिती असली तरीसुद्धा त्याचे काय दुष्परिणाम आहे हे देखील आपल्याला माहिती असायला हवे. आणि त्यानंतरच आपण काय करायला पाहिजे की कुठल्याही टेक्नॉलॉजीचा आपण मर्यादित वापर हा करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला त्याचे सहन करावे लागणार नाही. आणि मग टेक्नॉलॉजीविषयी आपल्याला हळूहळू जे आहे ते प्रेम त्याच्याबद्दल आपलं वाढत जाईल. आणि मग आपल्याला असं कळेल की जे काही हा जो जॉर्ज होता त्याला लहान असताना खूप सारे प्रश्न पडले होते आणि त्याच्या घरामध्ये काय होतं तर असं वातावरण होतं की सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल असताना त्याचे आईवडील ते यूज करत नव्हते. का? कारण त्यांचा हेतू काय होता की पर्यावरणाला त्यांना वाचवायचं होतं, प्लॅनेट जे आहे त्यांना सेव्ह करायचं होतं. म्हणून ते आधुनिक जगामध्ये जे काही डेव्हलप होत होतं त्याचा वापर ते शक्यतो टाळत होते. तर पाहूया मुलांना, आपलं जे चॅप्टर आहे 4.5 आणि बुक रिव्ह्यू ह्या टॉपिकमध्ये आलेले जे काही वर्ड्स आहेत त्याचं मीनिंग आज आपण इथे बघणार आहोत. बघूया तर मग काही वर्ड्सचे मीनिंग. तर पहा मुलांना, इथे आहे युनिवर्स. युनिवर्स म्हणजेच काय तर हिअर म्हणजे इथे याचा अर्थ काय होत आहे तर इट मीन्स अ सिस्टम ऑफ स्टार्स, प्लॅनेट्स एक्सेट्रा. काय सांगितलेलं आहे? युनिवर्स म्हणजेच काय तर इथे याचा अर्थ काय होत आहे तर इट मीन्स सिस्टम ऑफ स्टार्स, जे काही तारे आहेत ते, प्लॅनेट्स जे ग्रह आहेत ते, एक्सेट्रा म्हणजे इत्यादी. आणि नेक्स्ट आहे बघा ऑर्डिनेट. ऑर्डिनेट म्हणजेच काय मुलांना? व्हेरी एन्थुसियास्टिक वर्किंग हार्ड फॉर समथिंग. म्हणजेच आपण बघितलेलं होतं की काही सायंटिस्ट जे आहे ते खूप हार्डवर्क करत असतात, पण काही असेही सायंटिस्ट असतात की ते रिसर्च चोरीसुद्धा करतात आणि त्याचा वापर जो आहे ते वाईट करत असतात. नेक्स्ट पहा आणि अर्थ बघा काय आहे. अ पर्सन हू फील स्ट्रॉंगली दॅट आवर एन्व्हायरमेंटल मस्ट बी प्रोटेक्टेड. काही जसं की आपण बघितलं होतं की जॉर्जची जी फॅमिली आहे ती कशी वावरत होती तर ती अशी वावरत होती की सगळं काही अवेलेबल असताना सुद्धा ते लोक त्याचे वापर जो आहे तो करत नव्हते. पण जॉर्जचं असं म्हणणं आहे की सगळ्या गोष्टी आहेत त्याचा वापर करायचा, पण कसा करायचा तर मर्यादित करायचा, जेणेकरून त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते आपल्याला दिसणार नाहीत. किंवा कुठलीही टेक्नॉलॉजी असो तिच्या काही काय असतात तर मर्यादा असतात आणि तिथपर्यंतच त्याचा वापर आपण करायला पाहिजे. नेक्स्ट बघा काय आहे तर आर कन्व्हिन्स्ड आणि ते आहे आर शुअर, म्हणजे नक्कीच असं पक्का असा जो वापर आहे तो. नेक्स्ट आहे कमिटेड. कमिटेड बघा काय आहे? प्लेज टू समथिंग. नेक्स्ट बघूया तर जो पुढचा वर्ड आहे मुलांना तो आहे काउज. म्हणजेच काय तर वर्क. आपल्याला माहीत आहे वर्क म्हणजे काम. सफर अ लॉट ऑफ जिरिंग अँड रेडिक्युलर आणि अर्थ आहे फेस अ लॉट ऑफ टीजिंग. टीजिंग म्हणजेच काय तर चिडवणे, थट्टा मस्करी करणे. नंतर पहा इश्यू. काय इश्यूज होते तर इम्पॉर्टंट प्रॉब्लेम. खूप सारे प्रश्न जे आहे ते जॉर्जला पडले होते, पण त्याच्या घरामध्ये हे कुठलेही इश्यूज जे आहेत त्यावरती काहीही बोललं जात नव्हतं. कुठल्याही प्रॉब्लेमवरती सोल्युशन जे आहे हे मिळत नव्हतं कुणाला. जॉर्जला तो लहान असल्या कारणाने त्याला खूप सारे प्रश्न पडत होते, पण या घटनेची किंवा त्या इव्हेंट्सची कुठलीही चर्चा त्याच्या घरामध्ये होत नव्हती. नंतर बघा ग्लोबल. ग्लोबल म्हणजेच काय तर अबाउट द होल वर्ल्ड अर्थ. अर्थ म्हणजेच काय आपल्याला माहिती आहे पृथ्वी. पृथ्वीला जर आपण बघितलं की जे काही टेक्नॉलॉजी, जे काही आधुनिक जग आता येत आहे त्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या हानिकारक आहे आपल्या प्लॅनेटसाठी, आपल्या पर्यावरणासाठी. तर ते कसं कमी करायचं, कितपत आपण जी काही टेक्नॉलॉजी आहे ती यूज करायला हवी आहे, तर तिच्यासुद्धा आपल्याला काही मर्यादा ज्या आहेत त्या घालून दिलेल्या आहेत. ब्रिलियंट. ब्रिलियंट म्हणजेच काय मुलांनो तर व्हेरी इंटेलिजंट. म्हणजेच खूप बुद्धिवान असा कोण होता तर ॲनीचे जे फादर आहे इरिक ते एक खूप प्रसिद्ध बुद्धिमान असे शास्त्रज्ञ होते. नेक्स्ट बघा
लिटरली म्हणजेच ॲक्च्युली, रिॲलिटी म्हणजेच खरोखरच, आणि पुढे बघा वोड म्हणजे प्रॉमिस्ड. आपण देखील काय करायचं आहे तर प्रॉमिस करायचं आहे की आपल्यामुळे देखील पर्यावरणाची हानी होणार नाही, किंवा आपल्या जसे की आपण बघितलं की जे काही जॉर्जचे आईवडील आहेत ते कारऐवजी काय करत होते तर सायकलचा वापर करत होते. आपण हे देखील बघितलं की कार चालवण्यासाठी डिझेल आणि पेट्रोल लागतं, आणि त्यामुळे जे प्रदूषण आहे ते कसं होत असतं तर दूषित होत असतं. म्हणून ते कुठल्या व्हेकलचा वापर करत होते तर ते जे सायकल आहे तिचा वापर करत होते, म्हणजे प्रदूषण होण्यापासून ते टाळत होते. म्हणजेच सायकलीमुळे प्रदूषण होत नाही आणि कारमुळे प्रदूषण होतं. म्हणून आपण देखील काय करायला पाहिजे, आपल्या पर्यावरणाला धक्का पोचणार नाही याची आपण देखील काळजी घेतलं पाहिजे. आपण देखील स्वतःला प्रॉमिस करायला पाहिजे, जेणेकरून माझ्या जे काही प्लॅनेट आहे त्यांना, किंवा माझं पर्यावरण आहे किंवा अवतीभोवती माझ्यामुळे कुठलाही दुष्परिणाम होणार नाही याची काळजी आपण प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. नेक्स्ट बघा मुलांना, आपण काय बघत आहोत तर समरी हे आपण घेणार आहोत. आणि काय आहे आपली समरी तर इट इज ट्रू दॅट excessive use of science and technology can give rise to certain problems. बघा, आपल्याला माहीत आहे की कुठलीही टेक्नॉलॉजी आहे ती सर्टनली काय करू शकत नाही, तर जसं की मोबाईल आहे, आणि ते जे आहे ते स्मार्ट वॉच आहे किंवा मोबाईल आहे, म्हणजे दिवसेंदिवस त्याच्यामध्ये काय होत चाललेली आहे तर प्रगती होत चाललेली आहे. ती प्रगती जी आहे ती हानिकारक आहेच अशी नाही. आपल्याला जसं सांगितलं होतं की काही लिमिटेशन्स आहेत, तिथपर्यंतच आपण ती टेक्नॉलॉजी काय करायला पाहिजे तर यूज करायला पाहिजे. However, turning away from technology is not the solution. बघा, टेक्नॉलॉजी ही न वापरून किंवा काही ज्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या गोष्टींचा आपण वापर न करणं म्हणजे सोल्युशन आहे का तर नाही. ज्या गोष्टी आधुनिक जगात आहे त्या आपण वापरायलाच हव्या, कारण त्या आपल्यासाठीच निर्माण केलेल्या आहे. जसं वॉशिंग मशीन असो, मिक्सर ग्राइंडर असो, ते सगळं आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे. त्याचा वापर हा आपण करायलाच पाहिजे. जर ते आपण वापरलंच नाही आणि तसंच सोडून दिलं तर हे सोल्युशन असणार आहे का तर नाही. They have kings give a very important message through this book that science should not be used for selfish gains but for the welfare of the entire living world. जसं की आपण बघितलं होतं की जो काही एक्सप्लेन आपण लेसन केलेलं आहे त्या लेसनमध्ये आपण बघितलं होतं की काही सायंटिस्ट जे असतात ते चांगल्या हेतूने काय करत असतात, प्रयत्न करत असतात, हार्डवर्क करत असतात की माझी पृथ्वी जी आहे ती सुरक्षित कशी राहील. आणि काही जे सायंटिस्ट असतात त्यांचा काय हट्ट असा असतो की काही प्लॅनेटवरती मी कसं राज्य करेल, मी तो कसा कंट्रोल करेल, अशा प्रकारे त्यांचा काय असतो तर हेतू असतो. काहींचा चांगला असतो तर काहींचा वाईट असतो, आणि मग त्याचा जो दुष्परिणाम आहे तो संपूर्ण पृथ्वीला, पर्यावरणाला हा भोगावा लागत असतो. तर पहा मुलांना, आपला जो लेसन आहे 4.5 अ बुक रिव्ह्यू, हा जो लेसन आहे तो आपण लर्न केलेला आहे, त्याचं स्पष्टीकरण आपण इथे घेतलेलं आहे. आणि त्यामधून आपण काय शिकलेलं आहोत मुलांनो तर टेक्नॉलॉजीचा वापर आपण करावा, पण त्याचे देखील काय असतात, काही लिमिट्स असतात. तिथपर्यंतच आपण काय करायला पाहिजे, त्याचा वापर करायला पाहिजे. आणि स्वतःशी देखील प्रॉमिस करायला पाहिजे की आपण जे काही आपलं पृथ्वी आहे किंवा पर्यावरण आहे त्याच्या संरक्षणाची जबाबदारी आपली देखील आहे. तर मुलांनो, हा जो लेसन आहे तो आपण लर्न केलेला आहे आणि आता त्याची ॲक्टिव्हिटीज देखील आपण घेणार आहोत. तर पाहूया मुलांनो, आपला जो पहिला प्रश्न आहे तो काय आहे तर जॉर्जेस फॅमिली ईट्स ओनली व्हेजिटेरियन अँड होम कुक फूड. आणि आपल्याला इथे काय सांगायचं आहे की हे ट्रू आहे की फॉल्स आहे, हे दोन ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहेत. तर आपण जेव्हा लेसन एक्सप्लेन करत होतो तेव्हा आपण बघितलं की जॉर्जेसची जी फॅमिली आहे ती काय खात होती तर ती एकतर व्हेजिटेरियन होती म्हणजे शाकाहारी होती, आणि ती काय खात होती तर फक्त होम कुक फूड म्हणजे घरी बनवलेलं जेवणच ती खात होती. हे चूक आहे की बरोबर आहे, सांगा पाहू मुलांनो, हे ट्रू आहे की फॉल्स आहे. अगदी बरोबर, काय आहे हे तर हे
ट्रू आहे. आणि पहा मुलांना, आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. तर पाहूया, आपला जो सेकंड क्वेश्चन आहे तो आहे, एरिक हॅज बिल्ट अ सुपर इंटेलिजंट कम्प्युटर नेम कॉस्मोस. आपल्याला माहीत आहे की हा जो एरिक आहे तो कोण आहे, तर ॲनीचे वडील आहेत, फादर आहेत, आणि ते एक प्रसिद्ध असे शास्त्रज्ञ आहेत. बघा, एरिक हॅज बिल्ट अ सुपर इंटेलिजंट कम्प्युटर नेम कॉस्मोस. आपल्याला माहीत आहे की त्याने कॉस्मोस नावाचं एक खूप क्षमतावान असं काय बनवलं होतं, तर कम्प्युटर बनवलं होतं. मग इथे देखील आपल्याला ट्रू किंवा फॉल्स हे सांगायचं आहे. मग सांगा पाहू मुलांनो, हे बरोबर आहे की चूक आहे? म्हणजेच हे ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे? ट्रू म्हणजेच बरोबर आणि फॉल्स म्हणजेच चूक. तर सांगा पाहू मुलांनो, जे एरिक आहे ह्या शास्त्रज्ञानाने कॉस्मोस नावाचे एक खूप क्षमतावान असं कम्प्युटर बनवलं होतं की नाही? तर बनवलं होतं. मग आपलं उत्तर काय येणार आहे, तर ट्रू येणार आहे. पहा, आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, ॲनीज फादर इज ॲन अर्डेंट इन्व्हायरमेंटलिस्ट. ते इन्व्हायरमेंटलिस्ट होते का? कुणाचे? तर ॲनीज फादरचे. मग इथे देखील आपल्याला सांगायचं आहे चूक किंवा बरोबर, हे आपल्याला इथे सांगायचं आहे. तर सांगा पाहू मुलांनो, ॲनीज फादर इज अन अर्डंट इन्व्हायरमेंटलिस्ट. उत्तर काय असणार आहे मुलांनो? ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे? तर इथे आपलं उत्तर जे असणार आहे अगदी बरोबर फॉल्स असणार आहे. आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचं उत्तर घेऊया. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, जॉर्जस पेरेंट्स यूज अ डॅश इन्स्टीड ऑफ अ कार. आपल्याला माहीत आहे की जे जॉर्जचे पेरेंट्स आहे ते कारऐवजी काय वापरत होते, तर ते बायसायकल वापरत होते की स्कूटर वापरत होते? साहजिकच काय येणार आहे, तर बायसायकल हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि पहा, आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय सांगत आहे की डॅश इज जॉर्जेस इज न्यू फ्रेंड अँड नेबर. आता डॅश म्हणजे जॉर्जची जी न्यू फ्रेंड आहे ती कोण आहे, ती देखील आपल्याला माहीत आहे. ती ॲनी आहे की विनी आहे? सांगा पाहू मुलांना. अगदी बरोबर. कोण आहे, तर ॲनी. हे कोण आहे, तर ॲनी इज जॉर्जेस न्यू फ्रेंड अँड नेबर. ॲनी ही त्याची न्यू फ्रेंड होती, नवीन मैत्रीण होती, आणि तिची शेजारीण देखील होती. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, तर जॉर्जस फादर इज अ फेमस सायंटिस्ट. आता जॉर्जचे जे फादर होते ते फेमस सायंटिस्ट होते का? त्याचे आन्सर जे आहे, आपल्याला इथे 2 ऑप्शन दिलेले आहेत, ट्रू आणि फॉल्स. तर आपलं आन्सर काय येणार आहे, अगदी बरोबर फॉल्स हे येणार आहे. आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, जॅक वॉज सरप्राईज बाय द डॅश व्हिजिट ऑफ हिज गेस्ट. आणि आपल्याकडे काय आहे, 2 ऑप्शन, आपल्याला 2 पर्याय दिलेले आहेत. फर्स्ट काय आहे, अनएक्सपेक्टेड आणि अनफॉर्च्युनेट. पहा, काय सांगितलेलं आहे, जॅक वॉज सरप्राईज बाय डॅश व्हिजिट ऑफ हिज गेस्ट. मग तो काय झालेला आहे, इथे अनएक्सपेक्टेड असणार आहे की अनफॉर्च्युनेट असणार आहे? अगदी बरोबर काय असणार आहे, तर अनएक्सपेक्टेड असणार आहे. आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. तर पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, एअर पोल्युशन इज अ डॅश इश्यू. एअर पोल्युशन जे आहे ते काय आहे, बघा, पर्सनल आहे की ग्लोबल आहे? काय आहे आन्सर आपलं? अगदी बरोबर, तर ते आहे ग्लोबल. पहा, एअर पोल्युशन इज अ ग्लोबल इश्यूज. अगदी बरोबर आपलं तुम्ही उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आलेला आहे, द स्केचेस इन द बुक आर ड्रॉ बाय. कुणी ड्रॉ केलेलं आहे? पहा, गॅरी पर्सन्स आणि स्टीफन हॉकिंग. तर आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांना, तर गॅरी पर्सन हे आपलं योग्य उत्तर आहे. बघा, द स्केचेस इन द बुक आर ड्रॉ बाय गॅरी पर्सन्स हे आपलं काय आहे, तर अगदी योग्य उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया.
तर पहा मुलांना, आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो काय आहे, तर द ऑथर ऑफ जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स. बघा, ऑप्शन्स आहे गॅरी पर्सन आणि लकी हॉकिंग. तर आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांनो, द ऑथर म्हणजेच काय, लेखक, ऑफ जॉर्जेस सिक्रेट की टू द युनिवर्स. ऑप्शन 2 दिलेले आहेत. पहिलं आहे गॅरी पर्सन आणि सेकंड आहे लकी हॉकिंग. अगदी बरोबर काय आहे, लकी हॉकिंग हे जे आपलं आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे.